भारतातील पोटगीचे नियम समजून घेणे ते काय आहे आणि भारतात पोटगीची गणना कशी केली जाते. भारतातील पोटगीचे नियम, ज्यांना पती पत्नी देखभाल किंवा पती पत्नी आधार असंही म्हणतात, ते वेगवेगळ्या वैयक्तिक कायद्यांमधील तरतुदी आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 नुसार दिले जातात. अनेक प्रकारच्या पोटगीचा दावा केला जाऊ शकतो आणि निवडलेला प्रकार केसच्या विशिष्ट तपशिलांवर अवलंबून असतो. पोटगीचे सामान्य प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. पहिली आहे कायमस्वरूपी पोटगी. घटस्फोट झाल्यानंतरही ज्या जोडीदाराला सतत आर्थिक मदत किंवा समर्थनाची आवश्यकता असते त्याला कायमस्वरूपी पोटगी दिली जाते. ही रक्कम साधारणपणे अनिश्चित काळासाठी दिली जाते आणि जर प्राप्तकर्त्याच्या जोडीदाराने पुनर्विवाह केला किंवा त्याचा मृत्यू झाला तर ती रद्द केली जाते किंवा बंदही केली जाते. भारतातील पोटगी नियमांनुसार हिंदू विवाह कायदा 1955च्या कलम 25 आणि इतर वैयक्तिक कायद्यांमध्ये ही तरतूद आहे. तात्पुरती पोटगी देखभाल. घटस्फोटाच्या चालू खटल्याच्या बाबतीत या प्रकारची पोटगी दिली जाते. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान झालेल्या सर्व खर्चासाठी प्राप्तकर्त्याच्या जोडीदाराला पैसे मिळतात. वकिलाचे शुल्क, दैनंदिन राहणीमानाचा खर्च आणि घटस्फोटाचा निर्णय होईपर्यंतचा आधार. भारतात हिंदू विवाह कायदा 1955च्या कलम 24 आणि CRPCच्या कलम 125 नुसार पोटगी दिली जाते. पुनर्वसन पोटगी. आर्थिकदृष्ट्या कमकुवत जोडीदाराला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी या प्रकारच्या पोटगीची रक्कम मर्यादित कालावधीसाठी दिली जाते. यामुळे अवलंबून असलेल्या जोडीदाराला शिक्षण किंवा नोकरी मिळवण्याचा अधिकार मिळतो. परतफेड किंवा भरपाई पोटगी. जेव्हा जोडीदारांपैकी एकाने लग्नासाठी खूप आर्थिक किंवा करिअरचा त्याग केला असेल, जसे की कौटुंबिक कारणामुळे नोकरी सोडणं, तेव्हा ही पोटगी दिली जाते. एक रकमी पोटगी. या प्रकारच्या पोटगीचा अर्थ असा आहे की देखभालीसाठी वेळोवेळी पैसे देण्याऐवजी एक रकमी रक्कम दिली जाते आणि यामुळे मासिक देखभालीसाठी संघर्ष करण्याचा लांब आणि कठीण प्रक्रिया जी आहे ती टाळता येते. नाममात्र पोटगी जी असते ती. तर या प्रकारच्या पोटगीमुळे जोडीदाराला अल्प रक्कम मिळते. जेव्हा अवलंबून असलेल्या जोडीदाराला तत्काळ आर्थिक मदतीची आवश्यकता नसते, परंतु नंतर भविष्यात त्याची आवश्यकता असू शकते, तेव्हा ते सहसा दिले जाते. धन्यवाद.